तूप बनवायचं असतो ना आपल्याला व्यवस्थित गावठी चांगला, तर ही साई हे दूध आहे ना ते अशी चांगलं गरम करायला लागतं. अशी चांगली जाड थर यायला पाहिजे. हा बघा थर. डब्यामध्ये थोडस दही टाकायचं आधी. आणि ही पिवळी कसली? ही गायची आहे, ती तर वेगळी नाही ठेवत आहे. ही आता 8 दिवसाची साय आहे साठवलेली मलाई. होय 13-14 लिटर दुधाचं आहे. अंदाजे 14 लिटर दूध आहे. 14 लिटर दूध. मग आपली ह्याच्यातून तूप किती निघेल? ही आमची सविता वहिनी आहे ना, तिला ताक देतो. टिकटॉक चालू कसं झालं? टिकटॉक चालू कसं झालं? रडू जेवायचं कधी मला? नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही घंटी वाजवा. तूप बनवायचं असतो ना आपल्याला व्यवस्थित गावठी चांगला, तर ही साई हे दूध आहे ना ते अशी चांगलं गरम करायला लागतं. अशी चांगली जाड थर यायला पाहिजे. हा बघा थर. ही लेअर अशी जाड यायला हवी. डोस्यासारखं झालं. डोस्यासारखा. हे बघा अशी साई यायला पाहिजे. एवढी जाड आहे ती. हा ही अशी चांगलं उकळून हे भात पण तेलकट झाला माझा. आता ही आपण वेगळी काढून ठेवणार ना? हा ही नंतर काढून ठेवणार वेगळी. डब्यामध्ये थोडस दही टाकायचं आधी, म्हणजे त्यात नंतर मग साय टाकायचं. नंतर मग हे डबा साईनी बरं जाणार आपलं. मलाईनी बरं जाणार. पहिलं थोडं दही टाकायचं. त्याचं दही म्हणजे का ठेवायला लागतं आपण? दही नाही जर टाकलं तर साय ती वेस्ट जाते, खराब होते साय. ही म्हैशीची दुधाची साय आहे. वरचा सगळा तर घ्यायचा. दूध पडलं तरी चालतो ना? हो. आणि ही पिवळी कसली? ही गायची आहे, ती तर वेगळी नाही ठेवत आहे. मला या लोकांना जमत नाही. गायच्या दुधाची. गायच्या दुधाची पिवळी होते का? हो. असा हा डब्बा तुमचा किती दिवसात भरणार? हा 8 दिवसात भरतो. 8 दिवसात. झोपलास काय रे? अरे उशिरा फोन केला. एका दिवसाची बनली. आता टोपाचं बाजूला सगळ्याशी खरडवून घ्यायचं साय. तो आम्ही दूध ओतून घेतला पियाला तिकडे बघा. आणि हा असा उरलाय ते पण सुद्धा आपण मलाईच्या डब्यात टाकू. ही आता 8 दिवसाची साय आहे साठवलेली मलाई. त्या आता हे पाणी आता ते साच्यात जाईल. असं जरासं पाणी लागतं का त्यात? हे जे वरती लोणी आलाय ना, अमूलवाले तेच बटर करून विकतात. मग आपलं तूप ते तूप मग गरम केल्यावर तूपच द्यायचं. गरम केलं की तूप होतं. हा आणि असंच बटर होणार आहे. बटर झाला. बटर म्हणजेच लोणी, लोणी म्हणजेच बटर. लोणी पाची कोमी. एक मिनिट. एवढं नाही तर किती 4 दिवस झाले. 400 साय. ही 4 दिवसाची का काय आपली? तू काय करतोय नियंत? आता थंडीचं आहे ना, थंडीमध्ये आहे म्हणून त्याच्यात गार पाणी टाकायला नाही लागत. नाही त्याची काय नाही टाकत. नाही ना टाकत.
आला फोटो टिकटॉक चालू कसं आलं टिकटॉक चालू कसं झालं आता नको परत हलवायला ना. टिकटॉक मध्ये आता बंद केलं मी. आता हे ताक तुम्ही काय करता समजा असं एवढं पियाला तर नाही होणार आपल्याला. लोक घेऊन जातात फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता ना. फ्रीज मध्ये ठेवून आणि आमच्याकडे सारखं असतं तर आम्हाला कशाला लागतंय. लोकांना घेऊन वापरतो. जातात, वाटून टाकतो लोकांना. चोपाची आई लोक आजूबाजूची घेऊन जातात. तेवढ्या मधलं आपलं एवढंच निघालं ना. रडू जेवायचं कधी मला कसं आहे नियंत. लोणी खातो. हे गोळा आहे ना असा घेऊन माणसं नालाखाली धुतात. कोणता आपल्याला धुवायचं आहे का. हे आता धुवायचं. कधी पण लोणी आलं वरती धुवून टाकायचं. आज समजा बटर पण करायचं असेल तरी असंच करायचं. हा चांगलं आहे. बडगले राणी जंगल पंगला राणी मीना सिंगर पाणी जंगला पंगला राणी लोणी ये, चाकू आहे. तुला काय करायचं? आता हे आपल्याला चुलीवर किती वेळ ठेवायचं आपल्याला. हे आता पूर्ण हे पिकलेपर्यंत. पूर्ण विरघळून हे लोणी बनतं. त्याला प्रोसेसला अर्धा तास लागतो. आणि आपण समजा असं गॅसवर करायला गेलो तर ते लवकर होतं. लवकर मला ताक दे ताक पितोस तू. तिथं लेकलं हे तुम्ही असं दूध साठवता आणि त्याच्यावरती साय जमा करता ना. ती तुम्ही साय आता वेगळी काढणार आहात ना. हा, काढून होतं. ती काढताना दाखवा जरा. तर हे तुम्ही चुलीवर ठेवलात ना. हो. तूप बनायला ठेवली. वाटतात सर्व. आता फेस सुटत राहिलाय ना. आता हे पातळ होणार. पूर्ण लिक्विड होणार ना आता हे. तू काय करते फुकणी करते का. फूक मारते, कोकणीने आग पेटवते. तूप टाकायचं. आता आपण तुळशीचं पान टाकलं ना त्यात. तुळशीचं पान का टाकलं आपण त्यात. तुपाचा वास चांगला येतो आणि खराब होत नाही तो किती दिवस घालते. म्हणून आपण दुपारच्या तुळशीचं झाड ना असं त्या खाली ते राहतं का. खाली गाळ सगळं. ते आता त्याला साधं थंड व्हायचं आहे. त्यामध्ये साई टाकायची दही आणि साखर. दही आणि साई दुधावरची मलाई. असं ढवळायची. आता अशा प्रकारे आपण करायला. हे असं लोणी काढायचं याच्यातलं. आणि या लोण्याचं आपण काय बनवणार. तूप बनवणार. आणि हे उरलं ते आपलं ते ताक उरलं. म्हणजे 2 प्रोडक्ट बनतात त्याच्यापासून. उखा 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 सगळं आपलं व्यवस्थित आलंय. आता आपलं ताक झालं ना ते. हे तूप काढायचं साच्या.
रस अजून वरती येतोय ना. हा किती लिटर आपलं दूध होतं हे? हे आता 8 दिवसाचं आपलं साधारणतः ही 6 दिवसाची साई आहे जमवलेली. किती दूध असेल याचं? किती लिटर असेल? 6 दिवसाचं दूध आता सवय गेलं तर 9 3 12 13-14 लिटर दुधाचं आहे. अंदाजे 14 लिटर दूध आहे. 14 लिटर दूध. मग आपली ह्याच्यातून तूप किती निघेल? त्याच्यातून आता 600 ग्रॅम मिळतं. आता मला सुरुवातीपासून प्रोसेस सांगायची. हे दूध असं चांगलं चुलीवर गरम करून नाही बघ अशी चांगली लेअर येते. तुला मी त्याची लेअर अशी चांगली लेअर येते. हे बघ साई मलाई आहे ना ही वरती एकदम पूर्ण वरती येते थिक एकदम. आणि मग ती मलाई जमा करून ठेवायची. आमची दर 6 दिवसाला एक डबा भरतो आमचा. दर 6 दिवसाच्या नंतर 7व्या दिवशी आम्ही ते भांड्यात टाकून उसळून लोणी काढतो. त्याच्यात भांड्यात टाकून पाणी पण टाकलं असेल. पाणी टाकायचं आणि दही आणि ससा आहे मलाई. दही पण टाकायचं त्याच्यात. दही थोडस टाकायचं ताकाला आंबटपणा यायला. आणि ती मलाई असं ते म्हणजे त्या भांड्यात 3 वस्तू होत्या आपल्या. या भांड्यात मलाई होती, दही होतं आणि पाणी होतं पाणी होतं ह्याच्यात. नंतर ते मिक्स केलं, हळवलं पूर्ण. मग आपली वरती साई हे आली. अशा प्रकारे रवीचं पण ते लास्ट काढून घ्यायचं. मग ते ताक राहिलं आणि ह्याच्यापासून आपल्याला घी भेटणार आहे, तूप. आता हे असं धुवायचं लोणी आणि तो आपला जो पाणी हा असेल तो परत ताकात टाकायचा. ताकामध्ये टाकायचं. आता ते स्वच्छ झालं. आता हे रेडी आहे तूप बनायला. तूप बनायला. जेवायला बोलवलं त्याला. आता याला गरम करत करत किती वेळ लागेल? तरी अर्धा तास लागतो. आणि याला आपल्याला ढवलत राहायला लागेल का ठेवायचं फक्त? नाही काय बघायचं नाही. आता ठेवून जाईल का? शेवटला मग चांगलं कडक आलं की तुळशीचं पाणी टाकायचं. त्याचं उरगट ते वास येतो ते हे करायचं. वास जायला. पण हे अर्धा तास नंतर चेक करूया की कसं दिसतं. टाक लाग हवाय तुला. टाक हवाय काय? कोणाला ताक? हा किती लिटर ताक झाला असेल आपला? आता 4-5 लिटर झाला जास्त. ही आमची सरिता वहिनी आहे ना, तिला ताक देतो. हे असं ताक बनलं ना, घी काढून लोणी बनतो, मग ताक बनतो ना, मग ते असं ताक वाटतो सगळ्यांना. मग ते नेऊन कढी वगैरे करतात. चुलीवर बघ चांगली उकळी आली आहे. हे आता पूर्ण आहे ना चॉकलेटी कलर होईल, असा वर तेलासारखा येईल. आणि हे सफेद सफेद आहे ना ते जरा काळं होईल. आणि ते सगळं घी वरती येईल. ओरिजिनल चांगला बघ चुलीवरचा घी. आता आपण तुळशीचं पान टाकलं ना त्यात.